नमस्कार. आस्था लर्न्स या आमच्या एज्युकेशन चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी बुद्धिमत्ता चाचणीचं विश्लेषण करणार आहोत. ही धुळे जिल्ह्याची पोलीस भरतीची चाचणी आहे आणि त्यातील बुद्धिमत्तेचा भाग आपण पाहत आहोत. 713 371 तर 654 किती? आता या दोन संख्यांचं जे साधर्म्यता आहे ते पाहायला पाहिजे. 713 तीन पहिल्यांदा आले बघा. तीन पहिल्यांदा आल्यानंतर 371 झालं. त्याप्रमाणे 654 मधलं 4 पहिल्यांदा आल्यानंतर 6 आणि 5 लिहायचं, म्हणजे 465 ही संख्या ज्या पर्यायात असेल तो पर्याय येणार. आता हा पहा, 4 नंतर लगेच 3 कमी आहे, 12 नंतर लगेच 9 कमी आहे, म्हणजे 4चा क्रम वेगळा आहे, 3चा क्रम वेगळा आहे. 4 त्रिकम 12, 12 त्रिक 36 आणि 36 त्रिक 108 आलं. त्याचप्रमाणे 3चा वर्ग 9, 9चा वर्ग 81 आणि 81चा वर्ग इथे येणार. आलं लक्षात? पुढे पहा. आता 8 आणि 4 यांचा जो संबंध आहे तो याच्याशी आहे. 8 चौक 32च्या उलट लिहिले 23, म्हणजे इथं गुणाकार आहे. 9 7 63च्या उलट लिहिलेला आहे 36. तसंच 7 संग 42च्या उलट 42 आहे, त्याच्या उलट 24, म्हणजे या ठिकाणी 24 पर्याय ज्या ठिकाणी आहेत ते बरोबर समजायचे. आता डी बरोबर 4, म्हणजे ABCD असं लिहिलं तर डी 4थ्याच क्रमांकाला आहे, म्हणजे ज्या क्रमांकाला अक्षर आहेत त्याला अंक दिलेला आहे. XYZ. आता X 24 क्रमांकाला आहे, Y 25 क्रमांकाला आहे आणि Z 26 क्रमांकाला आहे. यांची बेरीज 75 येते. X 24 अधिक 25 अधिक 26 बरोबर 75. तर ABC बरोबर किती? म्हणजे 1 अधिक 2 अधिक 3 बरोबर किती? 6 येणार बेरीज. आता विसंगत पद ओळखायचं. मघा, पूर्वा, आश्लेषा, वर्षा. आपल्या कॅलेंडरमध्ये तुम्ही पाहिला तर 27 नक्षत्र येतात. फिरून 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 27 नक्षत्र येतात. त्या 27 नक्षत्रातील मघा, पूर्वा, उत्तरा, पुनर्वसू वगैरे असे 27 नक्षत्र आहेत. आश्लेषा, ह्या 27 नक्षत्रापैकी ही 3 नक्षत्र आहेत आणि हा वर्षा हा ऋतू आहे. नक्षत्र आणि ऋतू यांच्यातला फरक समजून घ्या, म्हणजे वर्षा हे विसंगत पद आहे. जहाजांचा समुच्चय आहे त्याला काफिला म्हणतात, तर उंटांच्या समुच्चयाला काय म्हणतात? असा प्रश्न आहे. उंटांच्या समुच्चयाला उंटांचा तांडा असं म्हणतात. आता अशा प्रकारचे उदाहरणं आहेत, ती कृती करायची तरच तुमच्या लक्षात येणार. सुनील विक्रांतपेक्षा उंच आहे. सुनील विक्रांतपेक्षा उंच दाखवलं आहे पहा. अमर हरीपेक्षा उंच आहे. अमर हरीपेक्षा इथं उंच दाखवलं आहे पहा. समीर सुनीलपेक्षा उंच आहे. समीर या सुनीलपेक्षा उंच आहे. आणि पुढं काय म्हटले बघा. हरी समीरपेक्षा उंच आहे. हरी समीरपेक्षा उंच आहे. म्हणजे वेगवेगळ्या मार्गानं 1 2 3 4 म्हणजेच सुनील, अमर, हरी, समीर कोणापेक्षा तरी उंच आहेत. तर सर्वात कमी उंचीचा कोण? सर्वात कमी उंचीचा आहे विक्रांत. आता 43 भागिले 43 अशी गणित फसवे असतात, म्हणून ती कृती करायची आहे. आता 43 भागिले 43 आहे. 43 एके 43, भाग जात नाही म्हणून 0. 43 एके 43 असं येतं. समजा असं असेल आणि परत 43 असेल तर परत भाग जात नाही म्हणून 0. 43 एके 43 असा भागाकार येऊ शकतो, येतो. आता पुढे पहा. HKNQ आहे. याच्यानंतर IJ
दोन आलेत. के, LMNOPQRS आणि T. म्हणजे या संख्या मालिकेत शेवटी T हे अक्षर येणार. x अधिक y बरोबर 21. x वजा y बरोबर 1. तर 4x अधिक 4y बरोबर किती? आता काय करायचं? x अधिक y आणि x वजा y यांच्या किमती मांडायच्या. बरोबर 21 अधिक यांची बेरीज करायची. बरोबर 1. y गेले 2x बरोबर 22. म्हणजेच x बरोबर 11 आलं. 11ची किंमत घालायची या ठिकाणी. 11 x म्हणजे 11. 11 चौक 44 झालं. अधिक आता y किती येणार? 11 वजा 10 बरोबर 1. म्हणजे y बरोबर 10 येणार. 10 चौक 40. 40 आणि 44 बरोबर 84 हे त्याचं उत्तर येणार. आता पुढे बघा. 25ला 52. 25च्या उलट झालेलं नाही आहे, कारण 17च्या उलट इथे 71 पर्याय नाही. मग दुसरं काय आहे बघायचं. 25 गुणिले 2 अधिक 2 बरोबर 52. 25 दुनी 50 आणि 2 52. तसं 17 करायचं. 17 गुणिले 2 अधिक 2 बरोबर 17 दुनी 34 आणि 2 36 येणार. म्हणजे पर्याय डी. आता ए अधिक बी बरोबर 8, ए बी बरोबर 15. तर ए वजा बी बरोबर किती? जरा लक्ष द्यायचं आणि नजरेनं ओळखायला आपण शिकायचं. आता दोन संख्यांची बेरीज 8 येते, त्यांचा गुणाकार 15 येतो. आता गुणाकार बघितला तर 3×5 15 किंवा 5×3 15 असं यायला पाहिजे. म्हणजे 5 गुणिले 3 15. दुसरा पर्यायच नाही आहे. त्यामुळे ए बरोबर 5 आणि बी बरोबर 3. 5 आणि 3 8 आलं आणि यांचा गुणाकार 15 आला. ए वजा बी किती? म्हणजेच 5 वजा 3 बरोबर किती येणार? 2 येणार. असं बघायचं. 73ला 100. इथं यांची बेरीज करायची. 7 आणि 3 10. 10चा वर्ग 100 आलं. तसं यांची बेरीज करायची. 6 आणि 7 13. 13चा वर्ग 169 येणार. आता शेवटचं गणित बघा. 3 3 5 बरोबर 24. 3 ने 5 8. 8 त्रिक 24 आलं. तसंच इथं करायचं. 5 आणि 2 7. 7 7 49. म्हणजे हा पर्याय येणार. अशा प्रकारे धुळे जिल्ह्याची जी बुद्धिमत्ता चाचणीचा जो पेपर आहे तो इथं संपलेला आहे. नक्कीच तुम्हाला हा पेपर आणि ह्यातलं उदाहरण दिलेले आहेत त्याचं विश्लेषण आवडले असेल. धन्यवाद.